रायगडच्या राजकारणात आपली विशेष ओळख निर्माण करणारे विरोधी बलाढ्य नेत्यांच्या समोर निर्भीडपणे शिवसैनिक भरून आपल्या पक्षाची कमान उंचवण्यासाठी संघर्ष करणारे, पक्षाच्या पाठीशी खंबीर उभे राहून पक्षश्रेष्ठींच्या आदेशाला जागणारे नेते म्हणजे आमदार महेंद्र शेठ थोरवे. कर्जत खालापूर मतदारसंघात पक्षाचं भवितव्य लक्षात ठेवून अधिकृत घोषणेला शिक्कामोर्तब करणारे शिवसेनेची बुलंद तोफ निधी सम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी खोपोली नगर परिषदेच्या निवडणुकीच्या दृष्टीने शिवधनुष्य हातात घेत आपला प्रथम प्रहार केलेला पाहायला मिळाला. निवडणुकीच्या मैदानात आपला पहिला शिवसैनिक सेनापती म्हणून त्यांनी उच्चशिक्षित, अभ्यासू, सक्षम अशा युवा नेतृत्वास म्हणजेच माजी उपनगराध्यक्ष कुलदीपक शेंडे यांच्या नावाची घोषणा करून आपला पहिला बाण कमानीतून बाहेर काढला. खोपोली शहराच्या विकासाला आधुनिकतेची गती मिळावी अशी महत्वाकांक्षा मनाशी ठेवून माजी उपनगराध्यक्ष कुलदीपक शेंडे यांनी कार्यसम्राट आमदार महेंद्र थोरवे यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत पक्षप्रवेश केला होता. पक्ष नेतृत्व सांगल ते धोरण मनाशी बाळगून पक्षप्रवेशापासून अहोरात्र संघटनात्मक कार्य चालू केल्याने त्यांच्या नावाची घोषणा झाल्याने शिवसैनिकांमध्ये आनंद उत्साह पाहायला मिळाला. अपेक्षित आहे की आपल्याला खऱ्या अर्थाने या परिसराचा यशवंतनगरचा कायापालट करायचा आहे. यासाठी तुमचं सगळ्यांचं सहकार्य हे अपेक्षित आहे. कुलदीप शेंडे हे आपले नगराध्यक्षाचे उमेदवार त्या ठिकाणी आपण आहेत आणि या सगळ्यांनी आपण सगळ्यांच्या माध्यमातून कुलदीपजींना कोणत्याही परिस्थितीमध्ये खोपोली नगरपालिकेचे नगराध्यक्ष म्हणून निवडून द्यायचे. शहराच्या विकासाचे नवे धोरण आखण्यासाठी निवडणूक लढवूया, पुन्हा खोपोलीकरांच्या सेवेत रुजू होऊया अशी भावना मनात ठेवून आमदार महेंद्र थोरवे यांनी खऱ्या अर्थाने निवडणुकीचे पहिले रणशिंग फुंकलेले यावेळेस पाहायला मिळाले.